2 दिवसांच्या सुट्टीनंतर कोर्टाचे कामकाज सुरू झालं होतं आणि त्यामुळे आज कोर्टात जरा जास्तच वर्दळ होती. कोर्टासमोर आरोपी फिर्यादी हजर करत होते. पुढच्या तारखा पडत होत्या. काहींचे निकाल लागत होते. काही वकील आपल्या आशिलासोबत विचारविनिमय करत होते. काही बाहेर बसून आपला नंबर येण्याची वाट पाहत होते. तिथे येणाऱ्या प्रत्येक चेहऱ्याची कहाणी वेगळी. तो सगळ्यांना निहाळत होता. त्याला ते आता सवयीचं झालं होतं. पहिल्यांदा जेव्हा तो आईसोबत आला होता तेव्हा खूप घाबरला होता. अनेकदा आरोपी असल्यासारखं वाटत होतं. आजही तो कोर्टाच्या आवारात एराधरा घालत होता. कोर्टाने पुढची तारीख दिली होती आणि तो त्याच्या वकिलाची वाट पाहत होता. फेऱ्या घालून थकल्यावर तिथेच तो एका ठिकाणी बसला आणि वयाच्या तिशीतच तो वृद्ध वाटू लागला होता. डोळ्याखाली काळ्या वर्तुळांनी जागा घेतली होती. डोक्यावरचे केस काहीसे विरळ झाले होते आणि खूप दमल्यासारखा देखील वाटत होता. डोळ्यात पाणी होतं आणि गेली 2 वर्ष तो अशाच कोर्टाच्या वाऱ्या करत होता. मनात प्रश्नांचं काहूर. काय चूक होती माझी? कशाची शिक्षा? पाण्यात दगड मारावा आणि पाण्याचा तळगा ढवळून निघावा, अगदी तसं. जीवनपट एखाद्या चित्रपटासारखा त्याच्या डोळ्यांसमोरून तरळत गेला. आकाश एक हरहुन्नरी मुलगा. एका मध्यमवर्गीय कुटुंबातला. आकाशचे वडील खाजगी नोकरीतून निवृत्त झालेले आणि आई गृहिणी. एक मोठा भाऊ, वहिनी, 2 बहिणी, त्यांचीही लग्न झालेली. खूप श्रीमंत नाही पण समाधानी कुटुंब. आकाशचा मोठा भाऊ कॉम्प्युटर इंजिनियर, एका गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये चांगल्या पदावर. त्याच्या पत्नीला सुद्धा चांगली नोकरी होती. आकाशची मोठी बहीण लग्न करून पुण्यात स्थायिक झाली होती. ती देखील नोकरी करत होती आणि धाकट्या बहिणीचंही लग्न झालेलं. आता फक्त आकाशच्या लग्नाचा तेवढा राहिला होता आणि त्याच्यासाठी वधू संशोधन सुरू होतंच. सगळे जवळचे नातेवाईक त्याच्यासाठी मुली पाहू लागल्या होत्या. आकाशला लहानपणापासूनच शिक्षणात गोडी फारशी नव्हती. त्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलं. तरीही एका खाजगी कंपनीत नोकरी होती. पगारही ठीकठाक होता. रंगाने काळा सावळा, तरी दिसायला छान होता. स्वभावाने बोलका, गप्पिष्ट. पटकन मैत्री व्हायची त्याची. मोठाच मित्रपरिवार. लहान थोन सगळ्यांना अगदी लाडका, आवडता होता तो. मुली सांगून येत होत्या पण शिक्षण कमी, कधी आर्थिक परिस्थिती साधारण, तर कधी त्यांचा रंग काळा, कधी पत्रिका, कधी त्याची खाजगी नोकरी, तर कधी धकाधकीचं मुंबई शहर. अशा अनेक कारणांमुळे लग्न काही केल्या जमत नव्हतं. आकाश आपल्या मोठ्या बहिणीकडे म्हणजेच स्मिताकडे काही दिवसांसाठी सुट्टीला राहायला आला होता. नवीन शहर असूनही त्याची सगळ्यांची चांगली ओळख झाली. तिथेच स्मिताच्या शेजारच्या काकूंनी एक स्थळ आणलं होतं. पत्रिका जुळली. आरती नाव होतं तिचं. 5 बहिणींच्या पाठीवर परत झालेली. पितृछत्र लहानपणीच हरवलेलं होतं. आई कोणत्या तरी छोट्या सरकारी बँकेत साफसफाईचं, चहा देण्याचं काम करत होती. परिस्थिती हलाखीची होती. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला. स्मिता आणि आकाश आरतीला पाहायला गेले. आरती फार सुंदर नव्हती पण दिसायला शांत, मितभाषी वाटली. आकाश आणि स्मिताला वाटलं की गरिबा घरची मुलगी आहे, तिला परिस्थितीची जाण असेल, मोठ्या कुटुंबात सगळ्यांना सांभाळून राहील. स्मिताला आणि आकाशला मुलगी पसंत पडली. स्मिता आणि आकाशला आरती आवडली होती. स्मिताने घरी आईबाबांना फोन करून तसं कळवलं. आरतीचा फोटो व्हॉट्सअपवर पाठवून दिला आणि त्यांनाही ती आवडली. आकाश तसा साधा सरळ, त्याला तशीच साजेशी मुलगी मिळाली होती. एक मध्यमवर्गीय कुटुंब, पुण्यात भाड्यानं घर आणि आरतीचे मामा, 2 मावश्या तिथेच जवळपास राहत होते. आरतीची आई आपल्या 5 मुलींसोबत राहत होती. आरतीची आजी कधी तिच्या मामाकडे तर कधी आरतीच्या घरी राहायची. मुलगा हवा, वंशाचा दिवा होण्याच्या हव्यासापोटी 5 मुली लागोपाठ झालेल्या. आजीनेच त्या सगळ्या बहिणींचं संगोपन केलं. घरची हलाखीची परिस्थिती पदरात 5 मुलींना टाकून वडील अकालीच देवाघरी गेले. एकटी आरतीची आई कमवत होती आणि मग अशा वडिलांचं छत्र हरवलेल्या मुलींच्या लग्नासाठी स्थळ कोण पाहणार? आणि आरतीच्या मोठ्या बहिणीचं स्वपसंतीने आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. तीही तिच्या नवऱ्यासोबत तिथेच जवळपास राहत होती. तिला 2 लहान मुलं, एक मुलगा मतिबंद आणि आई
आणि तो आईकडेच सारखी उठबस. आरती 2 नंबरची. आरती ही वाणिज्य शाखेतून पदवीधर झाली होती. आर्थिक ओढाताण, अजून 3 बहिणी लग्नाच्या 1-2 वर्षांच्या अंतराने. एकंदरीत काय तर आरतीच्या लग्नातले घरातलं खाणारं एक तोंड कमी होणार होतं. तिच्या आईचा आर्थिक भार कमी होणार होता. मुलांची पसंती झाल्यावर आरतीच्या घरचे मुंबईला आकाशच्या घरी ते आले आणि मुंबईसारख्या शहरात आकाशच्या वडिलांचं स्वतःचं घर, सुसंस्कृत असं त्यांचं कुटुंब, गावी वडिलोपार्जित थोडी शेती, मोठ्या भावाचं स्वतःचं घर, ही सारी सुखवस्तू पाहून आरतीच्या घरचे सगळेच आनंदून गेले. त्यांच्याकडून होकार होता. सगळे खूप छान बोलत होते. आकाशच्या घरच्यांनाही वाटलं गरीब कुटुंब आहे, आरती मोठ्या कुटुंबात राहिलेली, या कुटुंबात सामावून राहील आणि म्हणतात ना, मुलगी द्यावी श्रीमंताच्या घरी आणि सून आणावी गरिबाच्या घरची. म्हणून त्यांनाही या स्थळाची पसंती दर्शवली. आकाशलाही वाटलं आपलं शिक्षण कमी, दिसायला सर्वसाधारण, नोकरी ही अशी. आधीच या कारणांमुळे नकार मिळालेली. आरतीकडून होकार आल्यावर तो अगदी आनंदी झाला. वाटलं त्याला आरती शिकलेली, छान सांभाळून घेईल, दोघे मिळून नोकरी करू, सुखासमाधानाने संसार करू, अशी बरीच स्वप्न त्याच्या डोळ्यासमोर फेर धरू लागली. काही दिवसांनी लग्नाची पुढील बोलणी करण्यासाठी स्मिताने आरतीच्या घरच्यांना फोन केला. दोन्ही कुटुंबांच्या सवडीने बोलणी करण्यासाठी एक दिवस निश्चित केला. आकाशच्या घरातली त्याचे काका काकी, मामा मामी, सगळी थोर मंडळी आरतीच्या घरी गेली आणि बोलणी सुरू झाली. अजूनही आपल्या समाजात वर पक्षातली मंडळी हुंडा, मानपान, सोनं नाणं, दागदागिने देणं घेणं, सोनं नाणं, मुलाचा पोशाख, लग्नाचा खर्च, जेवण, या सगळ्या गोष्टीचं ओझं मुलीच्या कुटुंबावर खुशाल टाकून मोकळे होतात. या गोष्टीचा मुलीच्या कुटुंबावर किती आर्थिक ताण येत असेल याची पुसटशी कल्पनाही त्यांना येत नाही, किंवा येतेही, पण ती मुलीच्या घरच्यांची जबाबदारी आहे अशाच अविभावात असतात. आरती खरंच नशिबान होती. आकाश आणि त्याचं कुटुंब खूप समजूतदार होतं. आकाशच्या मोठ्या काकांनी अगदी स्पष्टपणे सांगून टाकलं, दोन्ही कुटुंब मध्यमवर्गीय आहेत, आम्हाला हुंडा नको, मुलीची आई एकटी कमवती आहे. त्यांचा विचार करता लग्नाचा हॉल, जेवण, लग्नाला येणाऱ्या नातेवाईकांची येण्या जाण्यासाठी बसची सोय, लग्नाचा सगळा खर्च अर्धा अर्धा वाटून घेऊ. तुम्हालाही आर्थिक ताण नको आणि आम्हालाही नको. आरतीच्या घरच्यांना खूप आनंद झाला. जिथे संपूर्ण लग्नाची जबाबदारी घ्यावी लागली असती तिथे वरपक्षानेच हा प्रस्ताव मांडला होता. त्यांनी पटकन होकार दिला. सुपारी फुटली, साखरपुडा झाला, लग्नाची तारीख काढण्यात आली आणि 1 डिसेंबर लग्नाची तारीख ठरवण्यात आली. गोड जेवणाच्या पंक्ती उठल्या. एकमेकांना गळाभेट करून आकाशच्या घरच्यांनी त्यांचा निरोप घेऊन आपल्या घरी मुंबईला परतले. दोन्ही कुटुंबातली मंडळी खुश होती. दोन्ही कुटुंबात लग्नाच्या तयारीला लागली. लग्नाचा बस्ता, दागदागिने, भांडीकुंडी, खरेदीची तयारी अगदी जोरदार सुरू झाली. इकडे आकाश आणि आरती एकमेकांशी फोनवर बोलत असायचे, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. आकाश आपल्या घरच्यांबद्दल, नातेवाईक, मित्रमैत्रिणींबद्दल, त्याचबरोबर नोकरीबद्दल, भविष्याच्या नियोजनाबद्दल भरभरून सांगत असायचा. हे सगळं घडत असताना आकाशच्या एक गोष्ट लक्षात आली की आरती फारशी बोलायची नाही, फक्त हो हो असं करायची. ती कधीच भावी संसाराविषयी बोलायचीच नाही, कधीच इतर मुलींसारखी करिअरबद्दल बोलायची नाही. खूप मितभाषी अशी संथ वाटायची. एकदा आकाशने हे स्मिताला बोलूनही दाखवलं. तेव्हा स्मितानेच त्याला समजावलं, हा प्रेमविवाह नाही, अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेजमध्ये असंच असतं आणि हे समजून घ्यायला, तिला समजून घ्यायला वेळ लागतो. ती आधीच लाजाळू म्हणून कमी बोलत असेल. आकाशलाही तिचं म्हणणं पटलं आणि त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. लग्नाचा दिवस जवळ येत होता. लग्नाची लगबग दिसू लागली. आकाशही खूप उत्साहात होता. आकाशची बहीणही ऑफिसच्या कामातून वेळ काढत आरतीच्या घरच्यांना मदत करत होती. स्मिताने आरतीच्या बहिणीला सोबत घेऊन 5-6 कार्यालये पाहिली आणि त्यापैकी साधं आणि दोन्ही कुटुंबाला परवडेल अशा एका कार्यालयाची निवड केली. ॲडव्हान्स पेमेंटचा चेक स्मितानेच दिला आणि पुढे जाऊन साधी फुलांच्या सजावटीची ऑर्डरही दिली. लग्नातल्या पंक्तीला साधा मेनू निश्चित केला. तिच्या सर्वात धाकट्या आणि लाडक्या भावाचं लग्न होतं. ती खूप आनंदाने आणि प्रेमाने सगळं पाहत होती.
आकाश आणि आरती दोघेही फोनवर एकमेकांशी बोलत होते. लग्नाच्या दिवसाची वाट पाहण्यात गुंग होते. आकाशच्या आईनेही आरतीसाठी छान मंगळसूत्र, नेकलेस, सोन्याच्या बांगड्या केल्या आणि आरतीच्या घरच्यांची परिस्थिती नाजूक असल्याने आकाशसाठी सोन्याची साखळी, अंगठीही केली. लग्नाचा बस्ता बांधला. आकाशच्या वहिनीचीही तिच्या लग्नात तिची फारशी हौस झाली नव्हती, म्हणून तिने छान साडी घेतली. मुलांसाठी कपडे, नणंदेसाठी छान साड्या, सासू सासऱ्यांसाठी कपडे देखील घेतले आणि नवऱ्यासाठी सूट घेतला. अगदी सगळी तयारी जोरदार झाली. मेहंदीसाठी पार्लरमध्ये जाऊन आली. हळदीच्या दिवशी आकाशने मोठी जंगी पार्टी दिली. बँड बाजा, DJ, गाणी लावून सगळे खूप नाचले. आनंदाला जणू उधाण आलं होतं. अखेर लग्नाचा दिवस उगवला. सकाळी लवकर उठून आवरलं आणि मुंबईवरून बस करून आकाशचं कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार सगळे कार्यालयात हजर झाले. लग्नातही आरती अगदी शांतच होती. उत्साहात दिसत नव्हत्या. तिच्या चेहऱ्यावर उत्साह काही दिसत नव्हता. नव्या नवरीचं तेच चेहऱ्यावर दिसत नव्हतं. आकाशच्या घरच्यांना वाटलं लग्नाच्या या दगदगीमुळे दमली असेल, म्हणून चेहरा कोमेजला असेल. ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी न झाल्यामुळे आकाशच्या पाहुण्यांची थोडीशी गैरसोय झाली. नीट व्यवस्था होऊ शकली नाही. वर पक्षाकडून आलेले हे अर्ध्याहून अधिक पाहुणे लग्न होईपर्यंत उभेच. आकाशच्या घरच्यांनी तरीही समजून घेतलं, घरात करता पुरुष नाही. आरतीच्या आई एकटी कुठे कुठे पाहणार, थोडं घेऊ सांभाळून. अखेरीस लग्न पार पडलं. आरतीच्या घरच्यांचा निरोप घेऊन सगळी वरपक्षातली मंडळी मुंबईला निघाली. आरतीने माप ओलांडून गृहप्रवेश केला. आकाशच्या घरच्या मंडळींनी नव्या नवरीचं अगदी मोठ्या थाटात स्वागत केलं. आरतीबरोबर तिची धाकटी बहीण पाठराखीण म्हणून सोबत आलेली. लग्नानंतरच्या विधी आटपून घेतल्या. सगळे देवदर्शनासाठी, कुलदेवतेच्या पूजेसाठी त्यांच्या गावी जाऊन आले. गावचं घर, शेतीवाडी पाहून झालं. देवदेव झालं आणि सगळे मुंबईला घरी परतले. स्मिताने लग्नात भेटवस्तू देण्यापेक्षा आकाश आणि आरतीसाठी केसरी टूरकडून गोवा ट्रिपची 2 तिकीटं काढून दिली. आकाश आणि आरती फिरायला गोव्याला निघून गेले. आकाश आणि आरती गोव्याला फिरायला गेले. 2 दिवसातच परत आले. घरातले सगळे विचारत होते, का लवकर आलात? आकाशने कामावर लवकर रुजू होण्याचं कारण सांगितलं, पण दोघेही शांतच. दुसऱ्या दिवशी आरतीला माहेरी पाठवणी करायची होती. आकाशच्या आईने आरतीच्या बहिणीला नवीन ड्रेस घेतला, आहेर देऊन पाठवणी केली आणि सोबत आकाशही पुण्याला आला. आरती माहेरी आली. तिला माहेरी सोडून आकाश स्मिताला भेटायला आला. आकाश घरी आल्यापासून शांतच होता. स्मिताची बडबड सुरू होती. लग्नातल्या सगळ्या गमती ती सांगत होती, पण त्याचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. काहीतरी बिनसलंय हे स्मिताच्या लक्षात आलं. आकाशच्या खांद्यावर हात ठेवत तिने त्याला विचारलं, काय झालं रे आकाश? तसा आकाशचा बाण फुटला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. स्मिताला काळजी वाटत होती. ती पुन्हा त्याला विचारू लागली. तेव्हा कुठे आकाश बोलता झाला. तो सांगू लागला, ताई, आरतीचं काहीच समजत नाही गं. कधी प्रेमाने बोलते, कधी उगीच चिडते. आम्ही गोव्याला गेलो होतो तेव्हाही तसंच. कुठेतरी एकटक शून्यात बघत असते. बाहेर जेवायला गेलो तरी तिथेही तसंच. इतका वेळ ताटात हात घालून उगीच अन्न चिवडत बसली. माझं जेवण होऊन 1 तास बसून राहिलो होतो तरी तिचं संपत नव्हतं आणि शेवटी मी कंटाळून म्हटलं, आवर लवकर. किती हळूहळू जेवतेस? तिला त्याचा राग आला. तशीच अर्धवट जेवण टाकून उठली आणि रात्री तिला जवळ घेतलं तर दूर केलं, ढकलून दिलं आणि मग मी झोपी गेल्यावर मध्यरात्री उठून अंगाशी लगट करू लागली. आम्ही खूप जवळ आलो. सकाळी उठलो तर परत तशीच एकटीच बसून काहीतरी पुटपुटत होती. कुठेतरी शून्यात पाहत होती. मी तिला हात लावला तशी माझ्यावर जोरात धावून आली. विचित्र डोळे करू लागली. मी घाबरलो आणि ट्रिप अर्धवट सोडून परत घरी निघून आलो. स्मिता आकाशकडे आश्चर्याने पाहू लागली. तिच्यासाठी सगळं हे नवीनच होतं. तरी त्याला धीर देत म्हणाली, मी बोलते आरतीशी. तुम्ही एकमेकांसाठी अनोळखीच. नवीन असताना असं होऊ शकतं. तिला आपल्यात सामावून घ्यायला थोडा वेळ लागेल. थोडा वेळ जाऊ दे, सगळं काही ठीक होईल. बहिणीच्या शब्दांनी आकाशला धीर आला. सगळं ठीक होईल ही आशा मनात जागून गेली आणि आकाशच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. ते स्मिताने धीर दिला
स्मिताने धीर दिला खरा, पण तीही मनातून थोडी घाबरलीच होती. भावाचं लग्न करून आज आपण चूक केली नाही ना, मनात शंका येऊन गेली. हे देवा, माझ्या भावाचं रक्षण कर, असं म्हणत तिने देवापुढे हात जोडले. 2 दिवसांनी स्मिता आणि आकाश आरतीच्या माहेरी तिला परत घेऊन जाण्यासाठी आले. तिच्या घरच्यांनीही छान आदरातिथ्य केलं. स्मिताने आरतीच्या आईजवळ आरतीचा विषय काढला. त्या म्हणाल्या, नाही, तसा काही प्रॉब्लेम नाही, फक्त ती कमी बोलते, शांत आहे. लग्नाच्या दगदगीने दमली असेल म्हणून चिडचिड केली असेल. काळजी करण्याचं काही कारण नाही. त्यांचं बोलणं स्मिताला पटलं. ती आरतीला घेऊन तिच्या घरी आली. स्मिता आरतीला म्हणाली, आरती, मी तुझी नणंद नसून बहिणीसारखीच आहे. तू माझ्यासोबत सगळं शेअर करू शकते. तुझं हे लग्न तुझ्या मर्जीनेच झाले ना? आकाश आणि तुझ्यात काही मतभेद तर नाही ना? आरती अगदी शांत होती. ती हळू आवाजात बोलली, नाही तसं काही. हे लग्न माझ्या मर्जीनेच झाले. आमच्यात काहीच वाद नाही. आकाश आणि आरती स्मिताचा निरोप घेऊन मुंबईला परतले. आकाश नेहमीप्रमाणे लवकर कामावर जात असायचा. आकाशचा मोठा भाऊ व वहिनी दोघेही लगेच त्याच्या मागोमाग कामावर निघून जात. मुलांची सकाळची शाळा, दिवसभर घरी फक्त आकाशचे आईबाबा आणि आरती तिघेच. मुलं दुपारी शाळेतून घरी यायची, थोडा वेळ जेवण करून झोपी जायची. परत संध्याकाळी क्लासला. आकाशचे भाऊ वहिनी रात्री 8 वाजता घरी यायचे आणि आकाश 10 वाजता. खाजगी कंपनी असल्याने तो खूप त्याला काम असायचं. त्यात लग्नामुळे आकाशच्या बऱ्याच रजा देखील झाल्या होत्या. सुरुवातीचे काही दिवस आकाशची आई वहिनी आरतीला काम सांगत नसत. नवीन आहे, अजून सासरच्या पद्धती अंगवळणी पडायला वेळ लागेल म्हणून तिला समजून घेत होत्या. लहान आहे, जेवण बनवता येत नसेल म्हणून आकाशची आई तिला जेवण बनवायला शिकवत होती. पण त्यांच्याही लक्षात आलं की आरती फार संथ गतीने काम करते. नवीन असेल म्हणून होत असेल असं स्वतःची समजूत घालत होत्या. पण त्याही थकल्या होत्या. त्यांचंही वय झालं होतं. घरातली सर्व कामे ही झेपत नव्हती आणि सून घरात असूनही त्यांनाच सर्व कामं करावी लागत होती. हळूहळू सगळ्यांच्याच लक्षात येऊ लागलं. आरती फारशी कोणाशी बोलायची नाही. एकटीच तिच्या खोलीत बसून राहायची, एकटक शून्यात पाहत. कितीही आवाज दिला तरी तिला ऐकूच जायचं नाही. मग एकदम ओ द्यायची, झोपेतून जागं व्हावं, अगदी तसं. आकाशच्या आईला वाटायचं निदान आकाशचं आपल्या नवऱ्याकडे तरी तिने बायको म्हणून लक्ष द्यावं. पण तसं घडायचंच नाही. त्याचे कपडे, त्याचा डब्बा सगळं आईच करायची. आरती कोणत्याच कामाला स्वतःहून हात लावत नसायची. सांगेल तितकंच करायची. जेवण बनवता येत नसल्यामुळे सगळा भार आकाशची आई आणि वहिनीवर पडू लागला. घरात आरती असतानाही ऑफिसवरून येऊन घरातलंही तिलाच पाहावं लागल्यामुळे घरात दोघा नवरा बायकोंमध्ये कुरबुर सुरू झाली आणि त्याचे पडसाद सर्व कुटुंबावर उमटू लागले. घरातली शांतता भंग पावली. आकाशच्या आईने स्मिताला सांगितलं, त्याचबरोबर आरतीच्या आईलाही सांगितलं. स्मिताने तिच्या आईला घरी बोलावून घेतलं. सगळं सविस्तर सांगितलं. त्याही गोष्टी मान्य करतच नव्हत्या. ती शांत आहे, फक्त बाकी काही नाही प्रॉब्लेम, असंच त्या बोलत राहिल्या. स्मिता म्हणाली, ती कामाला चपळ नाही, खूप सावकाश काम करते. तिला घरातलं काहीच काम येत नाही. तुम्ही आम्हाला सर्व खोटं सांगितलं की आरतीला सगळं येतं. कामाचं जाऊ दे, निदान घरात सर्वांशी मिळून मिसळून तरी राहायला हवं ना. एकटीच आपल्या खोलीत बसून असते. सगळ्यांचं नको, कमीत कमी नवऱ्याचं तरी पाहायला हवं ना. थोडी मंद आहे जशी, काही बोललं समजत नाही, स्वतःच्याच धुंदीत असते. असं कसं चालेल असं म्हणाली. झालं, भांडण करण्यासाठी इतकंच कारण पुरेसं झालं. त्या अगदी तावातावाने भांडू लागल्या. तुम्ही चंचल मुलगी पाहायची होती. माझ्या मुलीला मोलकरणीची कामे देता, धुनी भांडी करायला सांगता. माझी मुलगी काय वेडी आहे का? असं कसं तुम्ही बोलता? आणि त्या रागाने निघून गेल्या. स्मिता गोंधळून गेली. तिला असल्या वादाची सवय नव्हती. त्या तिलाच खूप काही बोलून गेल्या. इव्हाना तिच्या लक्षात आलं होतं, आपण चुकीच्या लोकांशी सोयरीक केली आहे. कोणाशी बोलणार? सगळ्यांच्याच बायका बोलायला गेलं की भांडायला उठतात. काय करावं? तिला कोणाला काय समजावून सांगावं? कोणालाच काहीच समजत नव्हतं. आकाश दिवसेंदिवस अशक्त होत चालला होता. काळजीने प्रकृती ढासळत चालली होती. बायको म्हणून त्याला आरतीकडून कोणतं सुख मिळत नव्हतं. बाहेर ऑफिसची चिंता आणि घरी आल्यानंतर आईकडून आरतीविषयी ऐकायला मिळायचं. तो खूप वैतागला होता.
कोणी मित्राने त्याला सांगितलं की दारू पिल्याने दुःख कमी होतं, म्हणून तो दारू पिऊ लागला. चांगला मुलगा असा देशोधडीला लागला होता. दारू पिऊन आला की तो कोणाशीच न बोलता आणि न जेवण करता तो झोपी जायचा. तो कोणालाच त्रास देत नव्हता, पण स्वतःला त्रास करून घेत होता. लग्नाला आता 3 महिने झाले होते, पण घरात आनंद नव्हता. आरती तशीच वागत होती. तिला इथे राहायचं नव्हतं. तिने तसं आकाशला सांगितलं. त्यालाही वाटलं रोज वाद घालण्यापेक्षा तिला तिच्या घरी सोडून आलेलं बरं. तो तिला तिच्या माहेरी सोडून आला. आरती माहेरी आली. काही दिवसांनी तिच्या आईचा आकाशच्या घरी फोन आला. आरतीला बरं वाटत नाही आणि आकाश लगेच आरतीला भेटायला आला. स्मिता बरोबर होतीच. आरतीला जवळच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेला. तिच्या काही टेस्ट झाल्या. आरतीला दिवस गेले होते. लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यात ही बातमी. खरं तर बातमी आनंदाची होती, पण आकाश चिंताक्रांत होता. आरतीला स्वतःला नीट सांभाळता येत नव्हतं. ती अजून एक जबाबदारी घेऊ शकेल का? प्रश्नांचं काहूर माजलं होतं. स्मिताने आकाशला पुन्हा एकदा धीर देत सगळं नीट होईल अशी खात्री दिली. ती म्हणाली, लग्न झालंय, आता निभावून नेलं पाहिजे. एखादं मूल झालं, जबाबदारी पडली की सुधारेल. आई झालं की सगळंच बदलतं बाळा. तिच्या बोलण्याने आकाशला पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला. कदाचित सुख येईल असं वाटू लागलं. आरती आणि आकाश काही दिवस स्मिताकडे राहिले. स्मिता नेहमी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायची. स्मिताच्या आयुष्यात काही वाईट घटना घडून गेलेल्या, समाजात वावरताना आलेले काही वाईट अनुभव आरतीला सांगायची. आताही घरात फक्त 4 माणसंच होती. सगळं कामानिमित्त बाहेर असायचे. ती एकटीच घरात, फक्त 4 माणसं. ती कामं करायला लागायची, पण तरीही ती निरुत्साही असायची. स्मिता तिला समजावून सांगायची, छान दिसावं, नवऱ्याला आवडेल असं राहावं, पण सगळं जैसे थे. सुधारणा नव्हतीच. आरतीला 6वा महिना सुरू झाला होता. तिची आई घरी येऊन आरतीला घेऊन गेली, तेही वाद करूनच. गणपतीच्या दिवसात घरी देव बसलेले, तरीही वाद झालाच. अगदी आकाशची बायको सांभाळण्याची लायकीच काढण्यापर्यंत. भाड्याने घर घेण्याची ऐपत नाही. बऱ्याच गोष्टी बोलून गेल्या. आता मात्र स्मिता संतापली. तिच्या भावाची लायकी काढण्यापर्यंत मजल गेली होती, म्हणून तिनेही वादाला पेटली. शब्दाने शब्द वाढत गेला. एकमेकांच्या घराण्यावर, चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले आणि नात्यात दुभंग पडत गेला. आरतीची आई आरतीला तिच्या घरी घेऊन गेली, पण त्याही अवस्थेत आकाशने आरतीची साथ सोडली नाही. त्याने स्मिताशी वाद घातला. गरोदर बायकोला झालेला त्रास पाहून त्यालाच वाईट वाटलं. तो रागाने स्मिताच्या घरातून परत मुंबईला निघून गेला आणि बरेच दिवस दोघे भाऊ बहीण एकमेकांशी बोलत नव्हते. सगळी नाती एक नातं जपण्यासाठी विस्कळीत झाली होती. एकत्र कुटुंब विभाजित झालं होतं. घरातला आनंद, शांतता हा लोप पावली होती. आरतीने एका मुलीला जन्म दिला. गोड सुरेख अशी मुलगी. सोनपरी जन्माला आली. इवलेसे डोळे, गोरा रंग, सोन पावलांची नाजूक जीवनाची सुंदरी, सोनचाफ्याची पाकळी. आरतीच्या घरची परिस्थिती नाजूक, म्हणून आकाशने हॉस्पिटलचा खर्च म्हणून तिला 10,000 रुपये दिले. आई आणि बाळ दोन्ही सुखरूप होते. सगळं ठीक झाल्यानंतर आरती हॉस्पिटलमधून घरी आली. घरी आल्यावर तिला परत त्रास सुरू झाला आणि म्हणून त्यांनी तिला दुसऱ्या डॉक्टरांना दाखवून घेतलं. तेव्हा लक्षात आलं की आरतीच्या शस्त्रक्रियेच्या वेळेस काही अडचणी आल्या आणि त्या शस्त्रक्रिया चुकीची झाली. हे कळल्यावर तर तिच्या घरच्यांचा पारा अजूनच चढला आणि त्यांनी रागाच्या भरात हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनाच मारहाण, तोडफोड केली. हॉस्पिटलमधल्या स्टाफने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी त्या सर्वांना पोलीस कोठडीत 3 दिवस बंद केलं. पेपरमध्ये बातमी छापून आली. आता काही दिवसांनी आकाश, त्याचे आईवडील, मोठा भाऊ, वहिनी सगळेजण आरतीला परत मुंबईला घेऊन जायला आले. आरतीने आपलं सगळं सामान पॅक केलं आणि छोट्या बाळाला घेऊन मुंबईला आली. आकाश आपल्या कुटुंबासोबत आरती आणि मुलीला घेऊन आपल्या घरी मुंबईला आला. लहान मुलीच्या येण्याने घरात पुन्हा एकदा आनंदी वातावरण निर्माण झालं होतं. सोनपरी तिचं गोड, लोभसपणे हसणं अगदी भुरळ पाडण्यासारखं होतं. आकाशच्या भावाची मुलंही लहान बाळाच्या येण्याने अतिशय खुश झाली होती. आजी आजोबा नातीचं करण्यात अतिशय व्यस्त झाली. सगळं छान झालं असं वाटत होतं. पिल्लूच्या येण्याने स्मिताही राग विसरून आपल्या भाचीच्या गोड किमया पाहण्यात अगदी गुंग झाली.
मागचं सगळं विसरून परत आकाशशी बोलू लागली. सर्वांना वाटलं आता आरतीमध्ये सुधारणा होईल. आईची जबाबदारी अंगावर पडली की बरोबर तिला अजून समजेल. आणि मग असं काही घडलं नाही. उलट ती जास्तच वेंधळेपणा करू लागली. मुलीला भरवणं, तिचं आवरणं तिला जमेना. ती कोणाला मुलीला हातही लावू देईना. 2-2 दिवस मुलीला आंघोळ नसायची. दोघी मायलेकींच्या केसात उवा झालेल्या. स्वतःची बेडरूमही आवरण्याचं भान तिला नसायचं. आता मात्र आकाशच्या आईची चिडचिड होऊ लागली. आरतीच्या एकंदरीत वागणुकीला सगळेच कंटाळून गेले होते. अमेय आकाशचा जिवलग मित्र. नेहमी हसतमुख असणाऱ्या आपल्या मित्राला उदास पाहून तो काळजीत पडला. खूप खोदून विचारल्यावर आकाशने सगळी कर्मकहाणी त्याला सांगितली. अमेयने त्याला धीर दिला. तो म्हणाला, घाबरून जाऊ नकोस, काही झालेलं नाही. तू वहिनीला मानसोपचार तज्ज्ञाकडे का घेऊन जात नाहीस? हे ऐकून आकाश अमेयवर खूप चिडला. रागावून म्हणाला, तुला काय म्हणायचं की माझी बायको वेडी आहे? डोकं फिरलंय का तुझं? अमेय अगदी शांतपणे म्हणाला, कारण तिथे उपचार घेतली जाणारी माणसं वेडी असतात असं कोण म्हणतं? मनावर कधीकधी आघात होतो आणि संयम सुटतो, भान हरपतं. काही नसेल तर ठीक आहे, दाखवून घ्यायला काय हरकत आहे? आकाशला त्याचं म्हणणं पटलं. अमेयने त्याच्या माहितीतल्या एका मानसोपचार तज्ज्ञांचा पत्ता दिला. आकाश आरतीला घेऊन मानसोपचारांकडे गेला. त्यांनी आरतीच्या काही टेस्ट केल्या. एकांतात तिच्याशी चर्चा केली आणि त्यांना दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी आरती आणि आकाश हे क्लिनिकमध्ये पोहोचले. त्यांनी रिपोर्ट्स पुन्हा एकदा शांतपणे तपासले आणि एक दीर्घ श्वास घेत म्हणाले, आकाश, शांतपणे ऐक. आरती मतिमंद नाही, स्वमग्न स्वरूपातील हा आजार. ही मुलं शांत असतात, स्वतःमध्येच मग्न असतात, पण त्यांना आजूबाजूला काय सुरू आहे हे समजतं. वरवर शांत दिसणारी ही मुलं कधीकधी उद्विग्न होतात, तेव्हा आपल्याला सांभाळून घ्यावं लागेल. आरती औषधोपचाराने ठीक होऊ शकते, घाबरण्याचं कारण नाही. हे सगळं ऐकून आकाश एकदम सुन्न झाला. काय बोलावं त्याला समजेना. आता त्याला आरतीच्या आत्तापर्यंतच्या वागण्याचा अर्थ समजू लागला. डोळ्यात पाणी होतं. त्याने डॉक्टरांचा निरोप घेतला. मेडिकलमधून लिहून दिलेली औषधं घेतली आणि रिक्षा करून आरतीला घेऊन घरी आला. आकाश घरी आला, शांतपणे आपल्या खोलीत बसून होता. आई कधी खोलीत आली त्याच्या लक्षातही आलं नाही. आईने मायेने पाठीवरून हात फिरवत विचारलं, काय झालं बाळा? त्याला खूप भरून आलं होतं. आई, आपण फसलो ग, एवढे शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले आणि तो आईला पोटाशी घट्ट मिठी मारून धाय मोकून रडू लागला. आकाशने सारा वृत्तांत आईला सांगितला. आईला कळून चुकलं होतं, आपली फसगत झाली आहे, चुकीच्या लोकांशी सोयरी केली आहे. तिने आकाशला समजावलं. धीर देत म्हणाली, बाळा आकाश, लग्न झाले, एक मुलगी आहे, ती तुझी बायको आहे. त्या लोकांनी फसवलं हा विचार डोक्यातून काढून टाक. समज लग्नानंतर झालं असतं तर स्वीकारलं असतं ना? मग तसंच समज आपण तिच्यावर उपचार करू, ती बरी होईल. स्वामी आपल्या पाठीशी आहेत, काही काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. आईच्या शब्दांनी त्याला धीर आला आणि त्यानंतर 2-3 दिवस शांतपणे गेले. सगळ्यांचं रात्रीचं जेवण आटोपल्यावर भांडीकुंडी घासून आकाशची आई, वहिनी अगदी सगळे आपापल्या खोलीत झोपण्यासाठी निघून गेले. आकाशची छोटी चिऊ शांतपणे गाढ झोपली होती. गोड पिल्लू ते निरागस. आकाशलाही झोप लागतच होती. अचानक आरती रडू लागली. मला माझ्या आईकडे जायचं आहे, आत्ताच्या आत्ता. मला घरातलं काहीच जमत नाहीये, नाहीतर मी इमारतीवरून उडी टाकून आत्महत्या करेन. माझी मुलगी आहे, कोणी हात लावायचा नाही, सोडा मला माझ्या आईकडे. ती खरंच खूप उद्विग्न झाली होती. आकाशने खूप आवरण्याचा प्रयत्न केला, पण ती आवरतच नव्हती. शेवटी आकाशने घरातल्या सगळ्यांना उठवलं आणि अमेयला बोलावून घेतलं आणि त्याच्याच कारणे आईला सोबत घेऊन तिला माहेरी घेऊन आला. एक दिवस आकाशने घरी आल्यावर आरतीच्या आईला सगळं काही घडलेली घटना सांगितली, पण त्या मान्य करायलाच तयार नव्हत्या. तुम्हीच माझ्या मुलीला त्रास दिला असेल असं म्हणून ती अशी वागत असेल. इथे ती व्यवस्थित होती आणि त्या वाद घालू लागल्या. आकाशने समजावून सांगितलं, तिला मुंबईला राहायचं नाहीये, तुम्हीच विचारा तिला. आरतीने मान हलवली. तिच्या आईचा मग नाईलाज झाला.
आणि त्यांनी आरतीला ठेवून घरी घेतलं. आरती माहेरी आली होती. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. एकटी आई कमावती होती आणि आता लहान बाळही घरात. घर चालवणं कठीण झालं होतं. परी 1 वर्षाची झाली होती. आरतीच्या घरच्यांनी तिचं नाव काव्या असं ठेवलं. पहिला वाढदिवस झाला. त्यांनी आकाशला त्याच्या घरच्यांना निमंत्रण सोडा साधं कळवलंही नाही. आकाश खूप दुःखी झाला. वडील म्हणून तो आपल्या बाळासाठी काहीच करू शकत नव्हता. त्या छोट्याशा बाळाला तिचे बाबासुद्धा माहीत नव्हते. आरतीच्या घरच्यांच्या वागण्याचा आकाशला खूप त्रास झाला. वादाच्या वेळेस वापरलेले अपशब्द त्याला सारखे आठवत राहिले. मुलीशी बोलण्याची इच्छा असूनही तो बोलू शकत नव्हता. जेव्हा जेव्हा तो तिच्यासाठी फोन करायचा, ती झोपलीये, ती फोन घेत नाही असं त्याला सांगितलं जायचं. आकाशला खूप वाईट वाटायचं. कशी घेणार ती फोन? तिला आपले वडील कोण हे सुद्धा माहीत नव्हतं, तर तिला प्रेम कुठून वाटणार? त्याचेच त्याला पडलेले प्रश्न. येईल परत कधीतरी, रक्ताचं नातं आहे, इतक्या सहजासहजी कसं तुटेल? तो स्वतःचीच समजूत काढायचा. आणि एक दिवस एक वादळ आलं. सगळं नेस्तावून करण्यासाठी, आकाशला उद्ध्वस्त करण्यासाठी आणि आकाश आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी, त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी आरतीच्या घरच्यांनी एक शक्कल लढवली. कोर्टाची नोटीस आकाशच्या हातात पडली. आरतीच्या घरच्यांनी आकाशवर आणि त्याच्या कुटुंबियांवर कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल केली. त्याचबरोबर महिला मानव अधिकार ह्या मंडळातही केस दाखल केली. यात आकाशची आई, स्मिता, धाकटी बहीण, आकाशची बहिणी या सगळ्यांना गोवण्यात आलं. पहिली नोटीस स्थानिक पोलीस चौकीत गेली. तिकडून आकाशला फोन आला आणि सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. कधीही पोलीस चौकीत पाऊल न ठेवलेलं कुटुंब आज पोलीस स्टेशनमध्ये उलटसुलट प्रश्नांमुळे हैराण झालं होतं आणि कोर्टाच्या तारखा पडू लागल्या. सारखं पुणे मुंबई वाऱ्या कराव्या लागत होत्या. काही दिवसांनी कोर्टात दोघांचं समुपदेशन झालं. काय त्रास होतो हे आरतीला सांगताच येत नव्हतं. खरं तर तिची मोठी बहीण तिचा झालेला खोटा त्रास सांगत होती. न घडलेल्या घटनांचा उल्लेख त्या नोटीसमध्ये होता. मुलगी झाली म्हणून सासू त्रास देते, मोलकरणीची कामे सांगते, नवरा दारू पिऊन मारहाण करतो, अनैसर्गिक शारीरिक संबंध, मोठी नणंद त्रास देते, जाऊबाई कामावरून बडबड करत असते आणि बरंच काही. हे सगळं वाचून आणि ऐकून आकाशचा संयम सुटत चालला होता. ज्या मनोरुग्ण मुलीला आपण इतकं सांभाळून घेतलं ती अशी बोलते, त्याच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. वयोवृद्ध आईला होणारा प्रवासाचा त्रास, काही मार्गच सापडत नव्हता. सन्माननीय न्यायालयासमोर आरती आणि आकाशला प्रश्न विचारले गेले आणि चौकशी करताना न्यायाधीशांच्या लक्षात आलं की आकाशच्या घरचे सगळे सुशिक्षित, मोठी नणंद खाजगी संस्थेत मोठ्या हुद्द्यावर, पुण्याहून ती कधी त्रास द्यायला गेली असेल? आरतीला विचारणा केल्यावर आरती गोंधळली. तिने मग आपलं विधान बदलून धाकट्या नंदेचं नाव घेतलं. आकाशने रागाच्या भरात आरतीच्या घरच्यांनी डॉक्टरांना केलेली मारहाण आणि त्यांना झालेली 3 दिवसांची पोलीस कस्टडीबद्दल सर्व काही सांगितलं. तशी बातमी छापून आलेलं वर्तमानपत्रातलं कात्रण दाखवलं. त्यांचं पितळ न्यायालयासमोर उघडं पडलं. आरतीच्या आईने आणि आजीने घातलेल्या गोंधळामुळे त्यांना न्यायालयाने बाहेर जाण्याचे आदेश दिले. न्यायाधीश महोदयांनी आरतीला काय त्रास दिला असा प्रश्न विचारला. ती अगदी गोंधळून गेली. ती काय त्रास झाला हे सांगू शकली नाही. न्यायालयाने आरतीला नांदायला जाण्यास तयार आहेस का असा प्रश्न विचारला. आरतीने होकारार्थी मान हलवली. आकाशलाही विचारलं, ही परत नांदायला आली तर तुमची काही हरकत नाही ना? मुलीसाठी आकाशही हो म्हणाला. न्यायाधीश साहेबांनी सुनावणी करताना म्हटलं, आरतीला नेमका त्रास काय आहे हे सांगता आलं नाही. आरतीच्या घरच्यांमुळे तिचा संसार तुटतोय, तरी त्यांनी मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये. आरतीने नांदायला जावं. 3 महिने देखरेखीखाली ही केस राहील. तेव्हाही आरतीला त्रास झाला आणि तिने तसं न्यायालयासमोर सांगितलं तर केस पुढे चालू राहील. न्यायालयाने आरतीला घेऊन जाण्याचे आदेश दिला आणि आकाशने आरती मनोरुग्ण आहे हे त्याच्या वकिलाला सांगितलं. पण वकिलांनी पुरावा मागितला
ती मनोरुग्ण असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट आहे का असं विचारलं. ती घटना 1 वर्षापूर्वी घडलेली. ना कोणते रिपोर्ट्स ना कोणता पुरावा. काय सांगणार होता? तो नाही म्हणाला आणि न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत मुलीसाठी आकाश आरतीला परत घेऊन जायला तयार झाला. आरती आपल्या मुलीला घेऊन परत मुंबईला आली. स्मिताने तिच्या आईला, मोठ्या बहिणीला आणि आकाशला समजावून सांगितलं, जे झालं ते विसरून जा. आपल्या बाळासाठी सगळं सहन करा. सोन्यासारख्या मुलीचा यात काय दोष? आई, तू तिला काहीच बोलू नको, चिडचिड करू नको. तुला जितकं जमल तितकं काम कर, नाहीतर कामाला बाई ठेव. पण आरतीकडून कोणत्याही कामाची अपेक्षा करू नकोस. सगळ्यांना तिचं म्हणणं पटलं. सगळे त्या चिमुकल्या बाळाकडे बघून हसत सहन करत होते. घरकामात आरतीची कोणतीच मदत नव्हती. आकाशची आई तिला जमेल तितकी कामं करत होती. नातीच्या बालकिमया पाहण्यात रमून जायची. जो तो आपापल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त झाला. 3 महिन्यांनी आरती आणि आकाशला पुन्हा न्यायालयासमोर हजर व्हावं लागलं. तेव्हा आरतीला विचारण्यात आलं. आरतीला कोणताच त्रास नव्हता. काय सांगणार ती? आरतीने सगळं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी अगदी आनंदात आहे असं सांगितलं. त्यामुळे सगळे निर्दोष म्हणून आरोप बरखास्त केले. न्यायालयाला केस बरखास्त करावी लागली. आरती पुन्हा घरी मुंबईला आली. काव्या आता 2.5 वर्षाची झाली होती. लग्नानंतरच्या 3 वर्षाच्या काळात आरती सलग 6 महिनेही सासरी नांदली नव्हती. वारंवार माहेरी जाणं येणं होतंच. आकाश आपला मोडलेला संसार सावरण्याचा प्रयत्न करत होता. वैवाहिक सुख आणि कधीच संपुष्टात आलं होतं. ते विसरण्यासाठी जपलेलं व्यसन आणि त्याची प्रवृत्ती ढासळत चालली होती. पण त्याचं स्वतःकडे लक्षच नसायचं. मुलीच्या सुखासाठी सगळं सहन करत होता. काव्याचं बालवाडीत नाव टाकायचं ठरलं. घराशेजारीच एक छोटी शाळा होती. तिथे आकाशची आई पैसे भरून ॲडमिशन करून आली. पिल्लू शाळेत जाणार होतं. नवीन शाळेचा युनिफॉर्म, बूट, दप्तर, पाटी, पेन्सिल सगळी खरेदी झाली. फोटो काढण्यात आले. सगळे खुश होते. स्मिता वरचेवर घरी फोन करायची. आरतीची विचारपूस करायची. आरती फक्त तिच्याशीच बोलायची. काम जमत नाही, मोठं कुटुंब असल्यामुळे गडबड होते, मला वेगळं राहायचं आहे, मी नीट राहीन, सगळं नीट सांभाळेल. स्मिता तिला धीर द्यायची. आकाशला स्मिताने समजावून सांगितलं, नाही जमत तिला मोठ्या कुटुंबात, तू वेगळा संसार कर. तू तुझ्या कुटुंबाला घेऊन भाड्याने घर घेऊन राहा. काही प्रॉब्लेम होण्यापेक्षा स्वतंत्र होणंच चांगलं. आकाशलाही ते पटलं. स्मिताने आरतीला समजावून सांगितलं, हे बघ आरती, तुला मोठ्या कुटुंबात काम जमत नाही म्हणून आपण भाड्याने राहू. तुला जमेल ना? नीट राहशील ना? काव्याला नीट सांभाळशील ना? आरती हो म्हणाली. मग आकाशने त्याच्या भावाच्या घराजवळच एक भाड्याने घर शोधायला सुरुवात केली. म्हणजे आईवडिलांना येता येईल, दोन्ही घरांवर लक्ष ठेवता येईल. आकाशचा पगार हा तुटपुंजा असल्यामुळे त्याच्या आवाक्यातील भाड्याचं घर शोधणं गरजेचं होतं. घराचा शोध सुरू होता. काव्या शाळेत जायचं म्हणून खुश होती. उद्यापासून शाळा सुरू होणार होती आणि वरवर पाहता सगळं छान शांत होतं. पण ही तर वादळापूर्वीची शांतता होती. कोणती तरी गोष्ट आरतीच्या मनात धुमसत होती. आकाश रात्री कामावरून दमून घरी आला. आराम करण्यासाठी थोडा पलंगावर आडवा झाला. आरती खोलीत आली. त्याला म्हणाली, मला आईकडे जायचे, मला तिची आठवण येते. आकाशने ऐकून घेतलं आणि शांतपणे म्हणाला, उद्यापासून काव्याची शाळा सुरू होईल, नंतर जा. आरती ऐकायलाच तयार नव्हती. आकाश चिडला. आधीच त्या लोकांनी इज्जतीचे धिंदवडे काढल्याने तो त्यांच्याविषयीच रागातच होता. सगळं ठीक असताना का जायचं हिला? त्याने आईला आवाज दिला आणि म्हणाला, हिला आईकडे जायचंय. एवढं सगळं रामायण घडूनही मी हिचा स्वीकार केला. हिने केलेले आरोप पोटात घेतले फक्त आणि फक्त माझ्या मुलीसाठी. आणि आता ती इतकंच म्हणतोय की मी तिला सुट्टी असते शनिवार रविवार तेव्हा आपण जाऊ, पण हिला आता ताबडतोब जायचंय. हा काय खेळ आहे? तर 2 महिन्यात माहेरी जाते. सासरी सलग 6 महिने तरी राहिली आहे का? ही जर आता गेली तर मी हिला परत घेऊन येणार नाही. आईने स्मिताला फोन केला आणि सगळा वृत्तांत सांगितला. स्मिताने आरतीला फोन द्यायला सांगितला. तिने आरतीला विचारलं, काय झालं?
का जायचं आहे तुला? कोण काही बोललं का? ती नाही बोलली, पण तिला आईकडे जायचं होतं. स्मिताने खूप समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. आता गेलीस तर आकाश तुला परत आणणार नाही. मुलीची शाळा सुरू होते. तिच्या भविष्याचा विचार कर. एकटं राहणं इतकं सोपं नाही आहे गं. आकाशचा राग शांत झाल्यावर जा. मी सांगेल त्याला. वाटल्यास माझ्याकडे ये. जवळजवळ तासभर ती फोनवर आरतीला समजावून सांगत होती, पण आरती काही केल्या ऐकायलाच तयार नव्हती. तिला घरी जायचंच होतं. स्मिताने आरतीच्या मामाला फोन केला. तिचा मामा थोडा सुशिक्षित वाटला. प्रॉब्लेम ऐकून घेतला. त्यांना माहीत होतं चूक आकाशची किंवा त्याच्या कुटुंबियांची नाही. त्यानेही आरतीला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण सगळं व्यर्थ. मग तोही दमला. त्याने आकाशला सांगितलं, ती ऐकत नाही आहेत, तुम्ही तिला गाडीला बसवून द्या. त्याच्या सांगण्यानुसार आकाशने तिला गाडीला बसवून दिलं. त्या ड्रायव्हरला प्रवासाचे पैसे दिले. त्यांना त्याचा नंबर घेतला आणि पोचल्यानंतर कॉल करायला सांगितलं. अर्ध्या वाटेत गेल्यावर आरतीने तिच्या आईला फोन केला. आईने तिला तिथेच थांबायला सांगितलं आणि पुण्याहून तिची आई, मावशी, तिची मोठी बहीण खाजगी गाडी करून मुंबईला निघाली. आरती थांबली होती तिथे सर्वजण पोहोचले. तिची मोठी बहीण म्हणाली, असं नाही सोडायचं त्याला, सगळ्यांना दाखवून देते काय आहे ते. आणि तिने अचानकपणे आरतीच्या कानाखाली मारली. तिला ढकलून दिलं. तिला बोचकारलं. तिचे कपडे फाडले. डोक्यावर तिच्या हातात असलेली पर्स फेकून मारली. आरतीला डोक्यावर टेंगुळ आलं आणि त्या अवस्थेत ती आरतीला घेऊन स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पुन्हा एकदा आकाश आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली. पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली आणि त्यांची कारवाई सुरू केली. आकाश घरात बसला होता. पोलिसांनी त्याला कॉल करून पोलीस स्टेशनमध्ये यायला सांगितलं. आकाश हताश होऊन पटकन खाली बसला. त्याला घेरी आली. त्याचे सगळे कुटुंबीय पोलीस स्टेशनला पोहोचले. आरतीच्या नातेवाईकांनी तिथेच आकाशला शिव्या द्यायला सुरुवात केली. पोलिसांनी त्याला बाहेर बसायला सांगितलं. पोलिसांनी आरतीची मेडिकल तपासणी केली आणि रिपोर्टमध्ये झालेल्या जखमांची नोंद केली. आरतीच्या घरच्यांनी आपल्याच मुलीला मारून जो बनाव केला होता तो एक पुरावा म्हणून समोर आला आणि आकाशला अटक झाली. न केलेल्या गुन्ह्यात तो गोवला गेला होता. आरती आणि तिचे नातेवाईक रात्रीचे 2 वाजेपर्यंत बाहेर बसून होते. आकाश आणि त्याच्या कुटुंबियांना अटक झाल्यानंतरच ते घरी पुण्याला परत गेले. आकाशचे सगळे कुटुंब पोलीस कस्टडीत रात्रभर. आकाशच्या मोठ्या भावाने त्याच्या एका मित्राला फोन करून बोलावून घेतलं आणि जामीन करून घेतला. आकाश आणि त्याच्या घरच्यांची जामिनावर सुटका झाली. आकाश आणि त्याच्या कुटुंबियांची जामिनावर सुटका झाली आणि पहिल्यांदा एखाद्या गुन्हेगारांना डांबून ठेवावं तसा भास त्यांना झाला. समाजात नातेवाईकांमध्ये शरमेने मान खाली झुकवावी लागली. सोसायटीमध्ये छी थू झाली. घरातले वाद चव्हाट्यावर आले. या सगळ्या संकटांमुळे तो उदास राहू लागला. सतत दारू पिऊ लागला. दारूचं व्यसन वाढत चाललं होतं. सतत घरीच बसून राहू लागला. त्यामुळे त्याची चांगली नोकरीही गेली. इकडे आरती पुण्याला आईकडे राहू लागली. तिने कौटुंबिक हिंसाचार आणि घटस्फोटासाठी सिव्हिल कोर्टात 2 केसेस फाईल केल्या. घटस्फोट घेण्यासाठी तिने अर्जामध्ये महिन्याला पोटगी आणि मुलीच्या खर्चासाठी 10 लाख रुपये मागितले. इतके रुपये कुठून आणायचे? इतकी मोठी रक्कम देण्याची त्यांची ऐपत नव्हती आणि काहीही चूक नसताना त्याने ही शिक्षा का भोगावी? आज केस चालू होऊन 2 वर्ष होऊन गेली. आकाश कोर्टाच्या बाहेर त्याच्या वकिलाची वाट पाहत बसून होता आणि तेवढ्यातच एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे सगळे प्रसंग डोळ्यासमोर तरळत होते. आज लग्नाला 5 वर्ष झाली. आरती कधीही सलग 3 महिने सासरी राहिली नाही. आकाशच्या आयुष्यातलं सुख त्याला कधी मिळालंच नाही. काव्या 4 वर्षाची झाली होती. बाप म्हणून मुलीसाठी काहीच करू शकला नव्हता. त्या निरागस बाळाला ना आपले वडील कळत होते ना त्यांच्याविषयी प्रेम होतं. 2 केसेसच्या तारखेला हजर राहता जीव हैराण झाला. गाडी खर्च, वकिलाची फी, कुटुंबियांना मनस्ताप. आकाश हताश झाला. आत्महत्येचा प्रयत्नही केला, पण ईश्वराच्या कृपेने वाचला. किंबहुना अजून भोग भोगायचे होते म्हणून की काय, देवानेच वाचवलं. कोर्टाच्या वाऱ्या वाढल्या होत्या. अजूनही न्याय मिळालेला नव्हता. मिळणार की नाही कोणास ठाऊक. आकाश पुरता कोसळला होता. काय करावं समजत नव्हतं.
काय चूक होती त्याची? काय चूक होती त्याच्या कुटुंबियांची? या प्रश्नांची उत्तरे अजूनही त्याला मिळाली नव्हती. ही एक शोकांतिका, ही एक कर्मकहाणी एका आकाशची, न्यायव्यवस्थेवर प्रचंड विश्वास असलेल्या गरीब मुलाची, न्यायासाठी चाललेल्या संघर्षाची, मानसिकरित्या खचलेल्या एका हुन्नरी मुलाची, आपल्या चिमुकल्या मुलीसाठी तडफडणाऱ्या एका बाबांची. ही कथा आहे घटस्फोटामुळे वडिलांच्या प्रेमाला दुरावलेल्या मुलीची, तुझ्या बाबांनी तुझ्या आईवर अन्याय केला हे विष पेरणाऱ्या नातेवाईकांची. आजही आपल्या समाजात असे अनेक आकाश अशीच एखादी कर्मकहाणी घेऊन फिरत आहेत. न्याय मिळवण्यासाठी कोर्टाच्या चक्रा मारत आहे, पण अजूनही न्याय मिळत नाही. कधीकधी ही लढाई 10-10 वर्ष राहते, पण न्याय होत नाही. न्यायालयीन कामकाजाच्या विलंबामुळे सारी ह्यात कोर्टाची पायरी झिजवण्यात जाते. कथेतील आरती कधीच वाईट नव्हती. आजारी होती, तिच्यावर ट्रीटमेंट झाली असती तर ती यातून बाहेर आली असती, पण ती सासरी राहिलीच नाही आणि माहेरच्या लोकांना आपली मुलगी आजारी आहे हे मान्यच नव्हतं. तिच्या बाळंतपणात झालेल्या त्रासामुळे ती सैरभैर झालेली आणि हे आरतीच्या कुटुंबियांनी मान्य केलं होतं. लेखकाने ही कथा लिहित असताना म्हटलं आहे की मी एक स्त्री म्हणून खूप अस्वस्थ झाले. कथेचे विविध पैलू समोर आले. चांगल्या वाईट प्रतिक्रिया आल्या. एका ऑटिझम मुलीचे लग्न, तिला मूल होऊ शकत नाही असं बरंच काही. कथेतील आरती मतिमंद नव्हती, तर ती मनोरुग्ण होती, मानसिक धक्का पोचलेली. मी कथेतील आरतीच्या भूमिकेत जाऊन विचार करत होते. समजा आरती जर नॉर्मल मुलगी होती, आरती शांत होती, संसार म्हणजे काय कळत नसावं. आकाशच्या घरचे खूप वाईट होते, तिला त्रास देत होते. पण मग स्मिता जीव तोडून जेव्हा सांगत होती, नको पडू घराच्या बाहेर, मुलीच्या भविष्याचा विचार कर, मी आहे तुझ्यासोबत कायम. एकटी स्त्री आपल्या मुलांचं संगोपन नाही करू शकत, हे मी माझ्यावरूनच सांगते तुला. तुझा नवरा चांगला आहे न, त्याच्याकडे बघ. मी तुला स्वतंत्र होण्यास मदत करते. मी तुला भाड्याने घर घेऊन देते. मग एका नॉर्मल मुलीने का नाही मुलीच्या आयुष्यात, मुलींच्या भविष्याचा विचार केला? तिला त्रास होता सासरच्या लोकांचा, म्हणजे नेमकं काय? त्यांच्या बोलण्याचा. आपल्या स्वतःच्या आधी का नाही विचार केला की मुलीच्या भवितव्याचा? आरतीला स्वातंत्र्य राहायचं होतं, मग भाड्याने घर घेईपर्यंत तिला धीर नव्हता का? किती समर्थ होती मुलीचं संगोपन करण्यासाठी, आणि जर होती मग आज पोटगी आणि मुलीच्या खर्चासाठी अवास्तव मागणी कोर्टात दाखल केली ती का? कधीही तिला त्रास न देणाऱ्या नवऱ्यावर किती घृणास्पद आरोप. अगदी नवरा बायकोच्या नाजूक नात्याला अनैसर्गिक संबंध असं हीन नाव द्यावं. वकीलही एक माणुसकीच असतो ना मग आपल्या अशिलाची बाजू मांडताना अशी भाषा वापरताना काहीच वाटू नये. प्रश्न मुलीच्या संगोपनाचा असेल तर इतकी मोठी रक्कम देऊ न शकणाऱ्या आणि एका बाप म्हणून मुलीची जबाबदारी घ्यायला तयार असणाऱ्या आकाशला ती मुलगी देऊ शकेल. जर उत्तर नाही असेल तर मुलगी हे साधन असावं का पैसे उकळण्याचं? आणि खरंच संसाराची चाड असेल तर ती येईल का परतून सासरी? आरतीच्या घरच्या लोकांनी का नाही थोडा समंजसपणा दाखवला? मुलगी जरा रडली, सासरी कामाला त्रास होतो म्हणून म्हणाली, सासरची लोक त्रास देतात म्हणाली, तर त्याचा शहानिशा न करता लगेच आई म्हणणारी आणि पदरानं लेकीचं डोळं पुसायला निघाली. क्षणभर विचार केला तर खरंच आकाशच्या घरचे इतके वाईट होते का? आरतीच्या आईने का नाही निक्षून सांगितलं, बाळा, तेच तुझे आईबाबा आहेत, तेच तुझं घर, सहन कर थोडं, उलट ये निघून घरी तू, असंच तिला सांगायची. यायचं राडा घालून जायचा, आकाशला धडा शिकवूनच, ही त्यांची भाषा. मुलीच्या घटस्फोटाचा अर्ज दाखल करणाऱ्या आरतीच्या घरच्यांनी तिचा संसार टिकवण्यासाठी किती प्रयत्न केले. आरतीला पोलिसात तक्रार करण्यास कोणी उत्सुक केलं? आकाशला आणि त्याच्या घरच्यांना पोलीस कस्टडीत डांबून त्यांचा आत्मा शांत होणार होता का? असेलही आकाशच्या घरच्यांची चूक, पण संसार हा दोघांचा होता ना. किती समंजस्यपणा केला, किती विचार केला तो टिकवण्यासाठी. आणि समजा आकाश वाईट होता तर त्यालाच शिक्षा व्हायला हवी ना.
सगळ्या कुटुंबाला वेशीला टांगण्यात काय अर्थ, की ही फक्त सूड बुद्धी होती. आजकाल घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे हरवत चाललेलं प्रेम, दोघांमधला संवाद आणि संयम. पूर्वीही भांडणं होत होती, रुसवे फुगवेही असायचे, एकत्र कुटुंब असायची, सासू जावा ह्या बोलायच्या, एकत्र म्हटल्यावर भांड्याला भांडं लागायचंच असं समजून परत राग लोभ विसरून पुन्हा एकत्र नांदायचे. पण नातं तुटत नव्हतं. पूर्वी आदर होता नात्यात, तो आता संपलाय. रस्त्यावर एखादं जोडपं भांडत असेल आणि पुरुष त्या स्त्रीला मारत असेल तर बघणारे म्हणतील, किती दुष्ट माणूस आहे हा, बायकोवर हात उचलतो. आणि एखादी स्त्री जेव्हा पुरुषाला मारत असेल तर बघणारे म्हणतील, नक्कीच पुरुषाचा दोष असेल, त्यानेच काहीतरी केलं असेल. म्हणजेच काय तर प्रत्येक वेळेस पुरुषच दोषी, तोच नालायक. कसा हा कायदा? एकीकडे स्त्री पुरुष समान म्हणून आपण अगदी नारेबाजी करायची आणि दुसरीकडे स्त्री म्हणून कायद्याचा गैरफायदा घ्यायचा. तोच कायदा न्याय सर्वांसाठी समान असायला नको का? का घ्यावा त्याचा फायदा? आणि एक स्त्री आहे म्हणून? मी कोणत्याही वाईट वागणाऱ्या पुरुषांचं समर्थन करत नाही व कोणत्याही व्यथित स्त्रीचा अपमानही करत नाही. जर एखाद्या स्त्रीवर खरोखरच अन्याय होत असेल तर नक्कीच पेटून उठायला पाहिजे, अन्यायाविरुद्ध लढायला हवं. पण ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे म्हटल्यावर गैरफायदाही घेऊ नये. अशा काही स्त्रियांमुळे ज्यांच्यावर खरोखरच अन्याय झालाय त्यांना न्याय मिळत नाही. कोणत्याही चुकीच्या व्यक्तीची बाजू ग्राह्य धरून कोणावर अन्याय होऊ नये इतकंच सांगायचं आहे. मनातलं थोडं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.